नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास तिरंगी रोषणाई पाहायला मिळाली. तर स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर नामदेव पायरी, उत्तर द्वार, पश्चिम द्वार, श्री विठ्ठल रुक्मिणीचे कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. तर याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरांगे पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे. तर यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर लाखोंच्या संख्येने मराठा येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळांची मस्ती मराठा समाज उतरवून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिलाय. आज मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपोवन ते सीबीएस चौक या ठिकाणी 4 किलोमीटरची ही लाखो जनसमुदाय उपस्थित असलेली रॅली संपन्न होते. या रॅलीसाठी आरोग्य कॅम्प असतील, वैद्यकीय कक्ष असतील, नाश्त्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, या सगळ्या गोष्टी या रोडवर अवेलेबल केलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स सगळ्या उभ्या आहेत. ज्या ज्या समाज बांधवांना काही अडचण येईल त्यांच्यासाठी 2000 स्वयंसेवक या रॅलीसाठी आम्ही तयार केले. या रॅलीवरची संपूर्ण तयारी स्टेज सहित आपण बघितली असेल तर पूर्ण झालेली आहे. 11 वाजता या रॅलीला सुरुवात होईल. मराठा योद्धा जरांगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करताय. त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली होणार असून भुजबळांना फार मस्ती आलेली आहे. त्या भुजबळांची मस्ती जिरवण्यासाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या भुजबळांचं राजकीय कारकीर्द ज्या मराठ्यांनी घडवली तेच मराठे भुजबळांचं राजकीय कार्यकर संपवण्यासाठी या रॅलीत येणाऱ्या भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, अन्यथा भुजबळांचा राजकारणातला अंत हा मराठे केल्याशिवाय राहणार नाही. 5 लाखाच्या पुढेच लोक असतील. शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास कोल्हापुरात आक्रमक आंदोलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांनी महाधरणे आंदोलन केलंय. तर जिल्ह्यातील 59 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. झालेल्या चर्चेमध्ये शासनाला ही 8 दिवसांची मुदत दिली आहे. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्दची लेखी आदेश न दिल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. तर 20 ऑगस्ट रोजी आक्रमक आंदोलनाचा महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा आहे. तर सरकारला शेतकरी लाडका नाही का असा प्रश्न यावेळी विचारला गेला. गेले 4 महिने झालं कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यातील शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करतायत. महायुती सरकार जे आहे या महायुती सरकार लाडकी बहीण लाडका भाऊ अशा पद्धतीनं योजना जाहीर करते. आम्हाला आज या ठिकाणी शेतकरी महाधरणे आंदोलनातून सरकारला विचारू इच्छितो की शेतकरी लाडका नाही आहे का? शेतकरी जर लाडका वाटत असेल आणि शेतकऱ्यांची जर त्यांना मतं हवी असतील तर जसं अजित पवारांनी तोंडी आश्वासन दिलं रद्द करतो म्हणून, पण आमचा लढा जो आहे मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना सांगायचा आहे, मंत्र्यांना बंदी आम्ही केलेली आहे की जोपर्यंत तुम्ही लेखी आदेश काढत नाही आहे महामार्ग रद्द झाला तोपर्यंत आंदोलन जे आहे ते चालू राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जर 20 तारखेच्या आसपास आम्ही या ठिकाणी मोठा मोर्चा जो आहे पुन्हा संघटित करणार आहे आणि जर का यांनी महामार्ग रद्द करण्याचा आदेश नाही काढला तर यांचे 12 जिल्ह्यातील सगळे जे आमदार महायुती सरकारचे असतील ते शेतकरी ठरवून जाहीर करून पाडतील हा इशारा आज आम्ही महाधरणे आंदोलनाच्या वतीने देतोय. एकच प्रश्न मला अजून समजत नाही की कुठल्या शेतकऱ्याची, कुठल्याच तालुक्याची, कुठल्या जिल्ह्याची हा महामार्ग असावा अशी मागणी नाही आहे. असं असताना हा महामार्ग आपल्यावर शेतकऱ्यांवर का लादला जातो हे मला अजूनही समजत नाही आहे. आणि कोणासाठी करतोय हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आणि निश्चितच हा मार्ग शक्ती महामार्ग हा जनतेला नको आहे, शेतकऱ्यांना नको आहे. ही परिस्थिती बरोबर आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी त्यांनी महायुती ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल असं वक्तव्य केलंय। तर राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला महायुतीचे मेळावे संपन्न होणार आहे। उद्यापासून सोबत बैठक होती, त्यांनी मी बैठकीला बोलावले होते असं त्यांनी म्हटलंय। तसेच महाराष्ट्रातील महिंद्राचा प्रकल्प राज्याबाहेर गेला असा नरेटिव्ह पूर्ण विकास आघाडीचे नेते सेट करत आहेत। आनंद महिंद्रा भेट घेऊन मी काही प्रकल्पांसाठी नाशिकमधील जागा सुचवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। मला असं वाटतं की उद्योग जगताला बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र 2 वर्षापासून चालू होतं त्याचा पुढचा कदाचित एपिसोड असेल। म्हणून 1-2 दिवसापूर्वी एक बातमी अशी आली की नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा गुजरातला गेला। आता गुजरातला गेला म्हणून शोध कोणी लावला तर कुठच्या तरी एका आर्टिकलवरनं आमच्या विरोधकांनी मीडियाला दिली। परंतु आपलं सगळ्यांचं हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचं की इतिहासात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्राला ही बातमी खोटी आहे असं स्टॉक एक्सचेंजला सांगावं लागलं। ते पत्र देखील माझ्याकडे आहे। त्याच्यामुळं आणि अजून एक बातमी मी बघितली की महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प बाहेर गेला म्हणून नाशिकचे सगळे उद्योजक नाराज झालेले आहेत आणि ते आता मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि उद्योगमंत्र्यांना भेटणार आहेत अशी एक बातमी आली। म्हणून यांना मी योगायोगानं नाशिकमध्ये येत होतो म्हणून बेले साहेबांना म्हटलं की आपण सगळ्यांनी भेटूया। पहिली गोष्ट 2,500 कोटीचं जे एक्सपान्शन त्यांनी ठरवलेलं आहे नाशिकमध्ये ते महिंद्रा अँड महिंद्रा एक्सपान्शन करत आहे। मी स्वतः 1 महिन्यापूर्वी आनंदजींना जाऊन भेटलो। नाशिकमध्ये अजून इंडस्ट्री एक्सपान्शन करावी अशा पद्धतीची त्यांना मी विनंती केलेली आहे। त्या चर्चेमध्ये देखील त्यांनी मला असं कुठेही सांगितलं नाही की मी नाशिकमधनं इकडे जातो तिकडे जातो। ही दादांत खोटी बातमी आहे आणि हेच सांगण्यासाठी आज मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काय आपले आता एक्सपान्शन MIDC मध्ये होतं आहे त्या ठिकाणी देखील इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 8-15 दिवसामध्ये जे काही प्रोजेक्ट्स येणार आहेत त्या प्रोजेक्टला आम्ही नाशिकमधल्या देखील काही जागा दाखवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नाशिकला इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न चालू आहे। अजून एक बैठक पाहिजे आपण मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र बसून पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ। पण जसं लोकसभेला काही मंडळी फेक नरेटिव्हला बळी पडली तसं उद्योग विभागाबद्दलच्या फेक नरेटिव्हला आपण बळी पडू नये ही विनंती करायला उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। महायुतीतील सगळे पक्ष एकत्र आले तर आपण 160 नाही तर 200 पार करू असा दावा उदय सामंत यांनी यावेळी केलाय। त्याचबरोबर एकत्र आणण्यासाठी त्यांची वज्रमूठ वळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या पद्धतीने एकत्र येऊन काम करत आहेत तसेच काम तालुक्यापर्यंत पोहोचले पाहिजे। 20 तारखेपासून आपण विधानसभा निहाय महाराष्ट्रात काम सुरू करत आहोत, नियोजन करत आहोत। हे नियोजन करत असताना महायुतीतील प्रमुख पक्ष एकत्र येऊन काम केले पाहिजे। भविष्यातील विधानसभा महायुतीचे सरकार येईल, महाविकास आघाडीला आम्ही संधी देणार नाही। आजपासून आपण निश्चय केला, माहिती हाच माझा पक्ष आहे असं ही उदय सामंत यावेळी म्हणाले। मी आपल्याला सांगितलं की ही रॅली कशी असणार आहे, सभा कशी असणार आहे। अनेक व्यक्तींनी देखील आमचं सांगितलं की काय पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, काय खासदारांनी केलं पाहिजे, काय आमदारांनी केलं पाहिजे। योगेशजींनी देखील समन्वय समितीची भूमिका मांडली। पण ही समन्वय समितीची भूमिका नाही, ही महायुतीची भूमिका आहे। आजपासून जर आपण निश्चय केला की आपला पक्ष म्हणजे फक्त महायुती आहे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्ष यांची जी महायुती झालेली आहे तोच माझा पक्ष आहे आणि तोच महायुतीचा उमेदवार हा महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून आणणार आहोत। हा जर संकल्प आणि प्रतिज्ञा आज जर आपण केली तर काहीच कठीण नाही। मगाशी काही या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो। 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। महाराष्ट्र राज्यातनं पुन्हा एकदा म्हणजे त्याचे मी शब्दप्रयोग सांगतो, पुन्हा एकदा उद्योग बाहेर गेला। पुन्हा एकदा म्हणजे काय, म्हणजे पूर्वी पण गेलेले आहे, पूर्वी देखील एकही गेला नाही आणि महिंद्रा देखील गेला नाही। पण अशा पद्धतीचं खोटं बोलायचं आणि ते पण रेटून बोलायचं, ते सोशल मीडियावर टाकायचं आणि आम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं, हे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे। आणि समन्वय करून जर आपण पुढे गेलो
आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठक झाली, आमची कोकणामध्ये बैठक झाली, सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये बैठक झाली. आणि या सगळ्या बैठकीचं सार काय असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला की आम्हाला महायुतीतच बघायचं आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर आणायचं आहे. पण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला पाहिजे की जो कोण उमेदवार मिळेल तो उमेदवार मी स्वतः आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तरी काहीच कठीण नाही. फक्त प्रत्येकानं मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने निष्ठेनं पक्षाचे नियम पाळणं आवश्यकता आहे. मी तर असं सांगतो की लोकसभेला जे काही झालं ते कशामुळे झालं, काय झालं त्याचं आता आत्मचिंतन करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. जे काही झालं ते होत गेलंय. जो काही फेक नॅरेटिव्ह सेट झाला होता त्याचं जे काही भोगायचं ते आपण भोगलं. पण विधानसभेला आता असं होणार नाही. विधानसभेला सगळे जाती धर्म एकत्र करून महायुतीत सत्तेवर येणार आहे हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून 20 तारखेपासून 5 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरल्या पाहिजे. मुख्यमंत्री 18 तास काम करतात, उपमुख्यमंत्री दोन्ही 18 तास काम करतात. तर मी आत्मचिंतन केलं पाहिजे. मी पक्षासाठी आणि महायुतीसाठी किती तास काम करतो. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. हे जरी 18 तास काम करत असले तुम्ही फक्त पदाधिकाऱ्यांनी दिवसाला 4 तास जरी काम केलं तरी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतं. परंतु ते 4 तास प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं आपण पक्षाला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या समन्वय समितीच्या बैठका, त्या सभा आणि विभागीय सभा त्या संपूर्ण विभागामध्ये होणार आहेत. विधानसभेचे आदरणीय उपाध्यक्ष गिरवळ साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या सगळ्याचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. आणि नुसता आराखडा कागदावर तयार करायचा नाही तर त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. आणि मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांनी पहिली आपल्यातली निगेटिव्ह चर्चा थांबवली पाहिजे. काय होणार आहे, कसं होणार आहे, कोण कुठं निवडून येणार आहे, हा येणारच नाही तो येणारच आहे, ही चर्चा आपण सगळ्यांनी मिळून थांबवली पाहिजे. महायुतीमध्ये एवढी ताकद आहे. महायुतीचे नेते जो कोण उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची ताकद आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. हे ठामपणाने आपल्याला सांगायला शिकलं पाहिजे.